नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 2 घटकरचनी क्रमांक 1 करता प्रकरण क्रमांक 1 आणि 2 समरूपता आणि पायथागोरस या प्रकरणाच्या उजळणी तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. काही महत्त्वाचे प्रश्न, पाठीमागच्या परीक्षेमधले प्रश्न किंवा परीक्षकच्या पद्धतीचे प्रश्नांना जे आउटपुट व्हावं किंवा कशा प्रकारच्या प्रश्नांना आपण सामोरे जाणार आहोत याची उजळणी तास आपण घेतोय. नव्यानं जॉईन होणाऱ्या मुलांना विनंती आहे की त्यांनी फक्त हा एवढाच भाग न बघता हा पूर्ण टॉपिक आपण 21 जूनपासून पूर्ण केलेलं आहे. पहिले दुसरे प्रकरण त्या प्रकरणांना अटॅच व्हायचं आहे. त्यासाठी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, त्या आयकॉनचं बटन दाबायचं आहे आणि सगळ्या लेक्चर्सना अपलोड करायचं आहे. तरी कुणाची काय शंका राहिली तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला तो भाग मिळून जाईल. काही पाठीमागच्या पेपर्समधले काही प्रश्न की जे प्रश्न परीक्षेमध्ये अशा रीतीच्या प्रश्नांना आपल्याला साधारणतः सामोरं जावं लागेल असा अंदाज. बाळांनो, एक प्रमेय तुम्हाला सोडवावं लागेल. एक तरी पायथागोरस प्रमेय मी परवा पाठीमागच्या तासामध्ये पुन्हा एकदा ते घेतले, ते गणित मैत्रीमध्ये घेतलेच आहे, पहिल्यापासूनच्या लेक्चर्समध्ये घेतले. त्यानंतर महत्त्वाचं प्रमेय आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. त्रिकोणाच्या दोन बाजूंना दोन भिन्न छेदणारी रेषा जर सलगपणे आपण शिकायला असतो तर फारशी अडचण कधी निर्माणच झाली नसती. सलगपणे जर आपण असं शिकायला असतो तर ह्याची अडचण आपल्याला निर्माणच झाली नसती. त्रिकोणाच्या दोन बाजूंना दोन भिन्न छेदणारी रेषा, दोन भिन्न एखादी रेषा छेदत असेल, हे बघा, त्रिकोण भिन्न छेदणारी रेषा जर तिसऱ्या बाजूला समांतर असेल, त्रिकोणाची ही तिसरी बाजू ह्या दोन्हींना छेदते दोन भिन्न बिंदूमध्ये आणि तिसऱ्या बाजूला समांतर असेल तर ती प्रमाणात विभागते. ही रेषा दोन भिन्न बिंदू छेदते आणि ती तिसऱ्या बाजूला समांतर असेल तर ती बाजू त्या प्रमाणात विभागते, असा त्याचा भाग झाला. प्रमेय डायरेक्ट टचमध्ये असतात तर आणखीन चांगलं. आपण फार दुरून शिकवलो आहे किंवा त्या याच्यामधून शिकतोय आपण, ठीक आहे. त्रिकोणामध्ये याचा आता त्रिकोणामध्ये एखादी रेषा समांतर असते तर ह्याचं पक्ष गिव्हन असं लिहिणार आहे. ह्या त्रिकोणाच्या मध्ये कोणती रेषा कुणाला समांतर आहे? त्रिकोण ABC मध्ये रेषा L ही रेषा बाजू BCला पॅरलल आहे, हे ह्याचं हर्ट आहे, हे गिव्हन आहे आणि त्याची मदत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. कसं जाऊया? तर ती प्रमाणात विभागते. ती रेषा इतर दोन बाजूंना प्रमाणात विभागते. प्रमाणात विभागणे म्हणजे काय बघा, हा जो गुणोत्तराचा भाग झाला ह्याचं प्रमाण, ह्याचं गुणोत्तर, 9th स्टँडर्डपासून गुणोत्तर, प्रमाण, गुणोत्तर आणि प्रमाण ही संकल्पना बाजूच्या रेषाखंडाच्या संख्यांच्या बाबतीमध्ये आपण शिकत आलोय. हे आपलं उत्तर आहे, हे त्यांनी दिलेलं आहे. थोडं या धड्यामध्ये च्या बेसिकली जो भाग होता, काय भाग होता बघा, तर आपण आता सगळ्याच गोष्टी मी रिव्हिजन करत नाही कारण हा मी पुन्हा डिटेलमध्ये शिकलेलं आहे, तेव्हा तुम्ही ते बघा. फक्त आय जस्ट रिवाइज धिस कन्सेप्ट्स. इथं मी असं करतो की हा एक ट्रँगल, हे एक जॉईन करून घेतो आणि निरीक्षण करताना मी असं करणार आहे बघा, सिद्धता प्रूफ. असं फर्स्ट मला हा रेशो मी पकडणार आहे, एरिया ऑफ ट्रँगल APQ आणि एरिया ऑफ ट्रँगल BPQ, APQ BPQ, APQ BPQ. त्याचं निरीक्षण तुम्ही करताना तुमचा हा एक महत्त्वाचा भाग इथं आहे बाळांनो, हा समजला पाहिजे. जेव्हा हे पहिल्यांदा मी हे 10-12 वर्षापूर्वी प्रमेय बघालतो तेव्हा मला असं वाटतं की किती जड आहे, कारण माझीच कन्सेप्ट क्लिअर नव्हती तेव्हा. हे बघा, मी इथं जर एक सेगमेंट असे काढले तर ही APQची उंची आहे तेव्हा पाया AP आहे आणि हीच उंची ह्या विशालकोन त्रिकोणाची सुद्धा आहे बाळांनो. विशालकोन त्रिकोणाची उंची ही बाहेर येते आणि लघुकोन त्रिकोणाची उंची ही त्याच्या आत येते. काटकोन त्रिकोणाची उंची त्याच्या बाजूवर राहते. हाही सबूत तुम्हाला आपण क्लिअर असला पाहिजे. ही विशालकोन त्रिकोणाची उंची ही बाहेर येते आणि हा जो QS नावाचा रेषाखंड होईल तो त्या दोन्ही त्रिकोणांची उंची असेल. दोन्ही त्रिकोणांची उंची असेल समान पाया असणाऱ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असतं आणि समान उंची असणाऱ्या त्रिकोणांच्या गुणोत्तर, त्रिकोणाचं भागाकार, त्रिकोणाचं हे जे गुणोत्तर आहे हे गुणोत्तर त्यांच्या फक्त कशाच्या प्रमाणात असतं सांगा? उंची समान आहे म्हणून फक्त पाया. आता APQचा पाया तेव्हा AP असणार आहे. हा PQ नाही,
पाया पी क्यू नाही, एखाद्या त्रिकोणाला 3 पाया आणि 3 उंची असतात, तसला ए पी हे आन्सरकडे जायचं होतं मला. आणि दुसरा आहे बघा बी पी किंवा पी बी. पी बी लिहितो. याचं कारण आहे, काय कारण सांगा बाळा याचं कारण हे लिहायचं आपल्याला. हां इथं समान, यात अशी त्रिकोणाची जोडी आहे की हा समान काय आहे सांगा बरं, समान उंची. जे मुलं आजच ते बघतायत ना त्यांना ते जड आहे. यासाठी पहिल्यापासून लेक्चर अटेंड करा, हे अधिक चांगल्या रीतीनं त्या लेक्चरच्या समान पाया समान उंची हे कसं मोजायचं कसं लिहायचं आज फक्त जस्ट रिव्हिजन करणाऱ्या मुलांसाठी मी बोलतोय. सगळा भाग आपण आता हे फक्त हे झालं बघा काम आपलं, हे तयार झालं. नंतर सेकंड वरचा त्रिकोण मी तसाच ठेवणार आहे. आता ए पी क्यू तसाच ठेवणार आहे आणि खालचा त्रिकोण आहे ना जरासं मी बदलणार आहे बघा, तरच आपण त्या उत्तराकडे पोहोचणार आहे. आता हा त्रिकोण न बघता हे बघा हा त्रिकोण बघूया कुठला. आता सी पी क्यूकडे जातोय. हा बघा हा सी पी क्यू, ए पी क्यू आणि एरिया ऑफ ट्रायंगल सी पी क्यू. आता ह्या त्रिकोणाकडे बघत असताना ह्याची उंची आता इथे येणार बघा, हा पी टी आणि पाया ए क्यू होणार. इथं होणार आहे आता ए क्यू आणि हा पण विशाल कोण त्रिकोण ह्याची उंची असे येणार इथे येणार आणि त्याची उंची होणार आहे बघा पी टीच आणि त्याचा पाया असणार आहे हा क्यू सी. हे बघा हे समान उंची. हे तयार झालं, हे तयार झालं. आता फक्त ह्या दोघांच्या मध्ये बरोबर चिन्ह क्रिएट व्हायचं राहिलं. बरोबर चिन्ह क्रिएट होण्यासाठी बघा इथं हे बघा वरचा ए पी क्यू हा ए पी क्यू, पण बी पी क्यू आणि सी पी क्यू, बी पी क्यू आणि सी पी क्यू एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू अँड एरिया ऑफ ट्रायंगल सी पी क्यू ह्यांचं वैशिष्ट्य बघा. ह्या दोन्हीचा पाया तर सेमच आहे आणि ह्याची उंची समान पाया समान उंची आहे, त्यामुळे ह्याचं क्षेत्रफळ सारखं असणार. आता हे आणि हे सारखं आहे, हे आणि हे स्वसारखं आहे, म्हणून ही बाजू सारखी आली. म्हणून आपलं शेवटचं वाक्य लिहिणार आहे फ्रॉम 1 to 3. हे एक लिहिणार आहोत तिथं आपण. तिसरं वाक्य समान पाया समान उंची, समान पाया व उंची, समान पाया समान उंची असं लिहिणार आहे. आणि ह्याच्या पुढचं वाक्य हे आपल्याला हे शेवटचं प्रूफचं लिहावं लागेल. ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी असं आपलं साध्य असणार आहे. हाच प्रमेयाचा हा भाग आणि पायथागोरसचं प्रमेय ह्या दोन्हीपैकी एक प्रमेय मोस्टली हे जास्त वेळेला परीक्षेत आलं. हे अशा प्रकारचं प्रमेय आपल्याला तयार करायचं आहे. हे ए पी पी बीचं टेन्शन घ्यायचं नाही, ए क्यू क्यू सीचं टेन्शन घ्यायचं नाही. हे सारखं हे लिहायचं इथं समान पाया समान उंची आणि उत्तर लिहायचं आहे. बाळांनो तुम्ही पहिल्यांदा शिकताय, त्यात 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये थोडीशी गडबड झाली आहे, तेव्हा तुम्हाला हे जड जाण्याची शक्यता आहे. पण जड नाही, थोडंसं मॅथ्सचा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू अंडरस्टँड दिस. समजणार नाही पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. गणित हा तुम्हाला शिकण्यास मदत करालो आहे आपण. मी तुमचे गणित टीचर तुमच्याबरोबर आहेत. सर्वांना धन्यवाद. सर्वांनी चांगल्या रीतीने सहकार्य करताय, मोठ्या संख्येने जॉईन होत आहे, मित्रांना सांगताय, चॅनलला सबस्क्राईब करताय, त्याबद्दल सर्वांचं सदस्य आभार. ज्या मित्रांनी अजूनही सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी ते सबस्क्राईब करून घ्यावं. पहिल्यापासूनचे लेक्चर्स बघावेत, आधीमध्येचे लेक्चर्स बघू नयेत. आधीमध्येचं बघावं कळणार नाही तुम्हाला काय त्याचं. बघू नयेत म्हणण्यापेक्षा जी मुलं सलग माझ्याबरोबर आहेत त्यांना रिव्हिजनची गरज आहे. मोठ्या प्रमाणात त्यांचं ऑब्झर्वेशन सुरू आहे, मोठ्या प्रमाणात त्यांचा संपर्क आहे. ओके बाळांनो, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासमोरचं ती बेल दाबा एकदा आणि एकदा करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ते प्रॉब्लेम्स तुम्हाला ते सलगपणे यायला बरं जाईल, होय की नाही. ओके, असा तसा हा सोपा भाग आहे. प्रमेयाचा भाग म्हटला तर जरासा तुम्हाला नको वाटतो, जरासं कठीण वाटतं. तशी चिंता करायची गरज नाही बाळांनो, ते सोपं राहतं. तुमचा दृष्टिकोन हा बदलला गेला पाहिजे. थोडं हे इझी आहे, थोडं अंडरस्टँड करायला पाहिजे असा एक भाग आहे. LMN नावाचा एक ट्रायंगल आहे आणि याचं नाव आहे PQR आणि याच्यामध्ये ना हा कोण 60चा दिला आहे, हा 70चा दिला आहे. आणि मग फाइंड द रिमेनिंग अँगल्स इफ दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर इच अदर. हे दोन त्रिकोण समरूप असतील तर सर्व कोणांची मापे काढा. हे LMN त्रिकोण LMN हा समरूप आहे कुणाला PQRला. आता लक्षात घ्या, जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात
तेव्हा त्याच्या बाजू प्रमाणात असतात. आपल्याला बाजूची गरज नाही आहे इथं, कोणांची आहे. पण कोण कसे असतात सांगा बघा. हां, सर्व कोण एकरूप असतात. ते क्रमशः कोण एल बरोबर कोण पी, हे दोन्ही कोण सारखे. एल जेवढा आहे तेवढाच पी, पण एल माहिती नाही, पण पी 70 आहे म्हणजे हे दोन्ही 70चे झाले. ओके. त्यानंतर दुसरा कोण आहे बघा, एम. एम हा त्यातलं दुसरं अक्षर क्यू एवढा असणार. आता एम माहिती आहे, तो कितीचा आहे बघा, 60 अंशाचा आहे. त्यामुळं क्यूसुद्धा कितीचा येणार सांगा आता, हे 60चा येणार. आता पाहिजे आपल्याला एन हा कोण, हा आर एवढा आहे. आर एवढा आहे. आता एनचं पण किंमत माहिती नाही, आरचं किंमत माहिती नाही असं नाही, ते दिले. एम हा क्यू एवढा आहे बघा, किंवा पी हा आहे, हा एल एवढा आहे, हा 70चा आहे. आता सांगा, आपल्याला 9th स्टँडर्डपासून लर्न आलेली प्रॉपर्टी आहे, ह्या तिघांची बेरीज किती असते सांगा की. हां, हा जो त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या कोणत्याही म्हणजे तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते सांगा, 180 असते. आता हे किती झाले बघा बरं, 60 आणि 60 120, 130 झाले बघा. 60 13 प्लस एक्स दॅट इज इक्वल टू 180. एक्स इज इक्वल टू 180 मायनस 130. एक्स इज इक्वल टू 50 डिग्री. म्हणजेच हे दोन्ही कोण 50 असणार आहेत. परत एकदा तिघांच्या मापांची बेरीज 180 येते. असं एक गणित तुम्हाला कोणाच्या संदर्भातलं येणार आहे. बाजूच्या बाबतीमध्ये तुम्ही विचार करायला गेलात तर हे दोन त्रिकोण समोर असतात, त्याच्या बाजू प्रमाणात मांडा. हेही कौशल्य तुमच्यात तयार झालं पाहिजे. ह्याच्या रिकाम्या जागाही तुम्हाला पूर्ण करता आल्या पाहिजे. हे झालं कोणाच्या बाबतीमध्ये. परत एकदा बघा, विनंती आहे तुम्हाला, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. आता लाईट गेल्यामुळं पुढचं दिसत नाही आहे, तास थांबावा लागतो. सॉरी बेटा, सॉरी फॉर लाईट.